नमस्कार, मी केतकी जोशी. सेलिब्रिटी टॉक टाइममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आज एक खूप गुणी अभिनेत्री आहे, खूप सुंदर अभिनेत्री आहे आणि मला भरपूर तिच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत. सध्या तिची एक भूमिका गाजते आहे आणि अनेक मुलींना तिच्यासारखं व्हावंसं वाटतंय. माझ्यासोबत आहे आज रेणुका राठोड. खूप खूप स्वागत आहे. ओळखलं असेल तुम्ही कोण आहे ते. श्वेता शिंदे आज आपल्यासोबत आहे गप्पा मारायला. आणि लक्ष्यमधली तिची रेणुका राठोड ही भूमिका आता सध्या खूप गाजते. मला तर गप्पा मारायच्या आहेत श्वेताबरोबर, पण तुम्हालाही जर काही प्रश्न तिला विचारायचे असेल तर आमचा नंबर तुम्ही लिहून घ्या आणि पुढच्या अर्ध्या तासात तुम्ही फोन करू शकता. आमचा नंबर आहे 022-668-99263. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. रेणुका राठोड सध्या खूप गाजत असलेली भूमिका आहे. काय सांगशील या भूमिकेबद्दल? कारण एरवी जे तुझ्यावर टिपिकल व्हॅम्पचा शिक्का बसलेला, एक वाईट दुष्ट बाई असा एक शिक्का बसलेला होता, त्यापेक्षा खूप वेगळी भूमिका आहे ही. काय सांगशील याबद्दल? डेफिनेटली. आणि आपल्याकडे पटकन टाईपकास्ट होतो आपण. 4 दिवस सासूचे खूप फेमस सिरियल होती, त्याच्यानंतर बॅक टू बॅक अवघाची संसार आली, त्यानंतर मध्ये खूप वेगळ्या वेगळ्या भूमिका गेल्या. पण लक्ष्यचा जो रोल आहे तो माझा ड्रीम रोल म्हणायला हरकत नाही. की ऍक्च्युली स्टार प्रभाचं टॅगलाईन आहे ना की स्वप्नांना पंख नवे, तर खरंच त्यांनी माझ्या स्वप्नांना नवीन पंख दिले असं म्हणायला हरकत नाही. कारण इन्स्पेक्टर कॉप किंवा इंडियन रॉ ची ऑफिसर असे रोल्स मला करायला आवडतातच. म्हणजे मी, आणि त्यामुळे मी वाट बघत होते की कधी ही संधी चालून येते, आणि हे सगळं खूप छान वर्कआउट झालं. अँड सो दॅट इज हाऊ आय एम हिअर. पण ही भूमिका जसं मी म्हटलं की खूप वेगळी आहे, जी नेहमीच्या गृहिणी, नेहमीच्या व्हॅम्प याच्यापेक्षा मेहनत नक्कीच घ्यायला लागली असेल. याच्यासाठी काय तयारी केलीस तू? माझ्यासाठी पर्टिक्युलरली ह्याची तयारी म्हणजे वजन कमी करण्यापासूनची होती. कारण मी एक ब्रेक घेतला होता, मी काम करत नव्हते. 4 वर्षानंतर पुन्हा कमबॅक केला. त्यामुळे म्हटलं इन्स्पेक्टरच्या भूमिकेत त्या युनिफॉर्म मध्ये आपण खूप जाड असणं तर पॉसिबल नाही होणार, तर काय करू शकते. सो वेट रिडक्शन माझं सुरू झालं. मी 16 किलो वजन एक 5 महिन्यात वगैरे कमी केलं त्यावेळेला. तिथून ती सुरुवात होती. आणि बाकी लक्ष्य सिरियल मी याच्या आधीपासूनची सुरूच आहे. 3 वर्ष ते ऑलरेडी बॅटिंग करतात. तर माझे डिरेक्टर्स किंवा माझे को आर्टिस्ट आणि ह्या सगळ्यांकडून खूप ते ट्रेनिंग घेतलं गेलं. जसं मी म्हटलं की तुझ्या आधीच्या सिरियल्स मधल्या भूमिका सुद्धा खूप गाजल्या होत्या. मला त्याच्याबद्दल विचारायचंय, पण प्रेक्षकांचे फोन आपल्याला येत आहेत. कळंबवरून संजय गरड आहेत. संजय, प्रश्न विचारा. काही कारणाने कट झालेला आहे, पण जसं अवघाची संसार असेल किंवा 4 दिवस सासूचे, तर म्हणजे खूपच ती घराघरात पोहोचलेली सिरियल होती. काय सांगशील या मालिकांमधून तुझं पात्र थेट लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं? डेफिनेटली. आणि ते म्हणजे मला ओव्हरऑलच असं वाटतं की टेलिव्हिजनचे आर्टिस्ट हे खूप असे पटकन कॅच होतात, पटकन स्टार्स होतात. आणि 4 दिवस सासूचे ह्या सिरियलने मला ते सेलिब्रिटी स्टेटस मिळवून दिलं. कारण त्याच्या आधी ओ ही ती असं ओळखलं जात नव्हतं. बरोबर. सो द बेस्ट थिंग की माझ्या ऑटोग्राफ्स घेण्याची सुरुवात ही 4 दिवस सासूचे मुळे झाली. आणि ते वॅम्प ती कॅरेक्टर होती, ती थोडी सायकिक होती, थोडी विम्सिकल होती, पण ती एका माणसावर सातत्याने प्रेम करते. तर ते उभं करण्यासाठी थोडीशी मेहनत आणि थोडी हे. पण अगेन ॲज आय सेड की मी खूपशी डिरेक्टर्स आर्टिस्ट आहे आणि ते सगळं मिळून आलं नक्कीच. आणि म्हणून दाद सुद्धा तुला तशीच मिळाली. आपण पुण्याहून एक फोन घेऊयात. विनोद जाधव यांचा. विनोद, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. माझं नाव विनोद जाधव, मी पुण्याहून बोलतोय. हा, बोला. नमस्कार विनोदजी. नमस्कार. नमस्कार श्वेताजी. नमस्कार. नमस्कार, बोला. श्वेताजींना मला एक प्रश्न विचारायचा आहे की त्या सिरियल मध्ये जसं हे करतायत की सिरियल मध्ये जसं ते डॅशिंग असे भूमिका त्या करतात, आणि प्रत्यक्षात तुम्ही एक सक्सेसफुल चांगले मॉडेल म्हणून दिसता, तर प्रत्यक्ष आयुष्यात पण तुम्ही तेवढं डॅशिंग आहात का? हो, प्रत्यक्ष आयुष्यात पण मी तेवढीच डॅशिंग आहे. मी समहाव अन्याय सहन नाही करू शकत. किंवा ऍक्च्युली लोकांनी म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत की रस्त्यावर कचरा वगैरे टाकतात, तर तेही मला सहन होत नाही. आणि मी त्यांना जाऊन सांगते की नका असं करू, उचला तो. म्हणजे रेणुका राठोड करताना तुला फार काय मेहनत घ्यायला मी अदरवाईज पण थोडीशी अशीच आहे, स्ट्रिक्ट आहे, थोडी डॅशिंग आहे. माझ्या घरातले पण आता इंटरव्ह्यू बघत असतील ते थोडंसं घाबरतात.
पुढचा फोन आपण घेऊयात. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आहेत. सिद्धेश, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. एकापेक्षा एक या डान्स रियालिटी शोचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता का? आणि तुम्ही केलेला निगेटिव्ह रोल व पॉझिटिव्ह रोलचे तुम्हाला कशा प्रकारे अनुभव? एकापेक्षा एक डान्स. हो, एकापेक्षा एक हा एक सेलिब्रिटी डान्स शो होता आणि सचिनजीन त्याच्यामध्ये जज होते आणि हा सचिनजींचा शो होता ऑल टुगेदर. तर त्याच्यामध्ये ना ऍक्च्युली परफेक्ट डान्स कशाला म्हणतात किंवा परफेक्ट डान्स किंवा वेगवेगळे डान्स फॉर्म्स हे मला तिथे करायला मिळाले होते एकापेक्षा एकला. आणि आता त्याच्यानंतर बरेचसे असे शोज आले. मग त्यानंतर मी नचबलिये पण केलं होतं स्टार प्रवाहाला. सो त्यानंतर बरेचसे डान्स शोज आले की आज आम्ही जे इव्हेंट्समध्ये डान्स करतो एकापेक्षा एकचा त्याच्यासाठी मात्र डेफिनेटली खूप फायदा झाला होता. आणि डान्सिंग स्किल्स आमच्या सगळ्याच ऍक्ट्रेसेसचे खूप वाढले एकापेक्षा एक. त्यामुळे ते क्रेडिट त्या शोला नक्कीच देईल. मला अनुभव पण ऐकायचा आहे एखाद्या या कॅरेक्टर बद्दल, काय तुला आला असेल चाहत्यांकडनं. पण एक फोन आपण घेऊयात. वाशिमहून प्रमोद पवार आहेत. प्रमोद, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. खरं तर मला प्रश्नच पडला की मी रेणुका शिंदे म्हणू की सॉरी रेणुका राठोड म्हणू की श्वेता शिंदे म्हणू. रेणुका शिंदे पण चालेल मला. तर माझा प्रश्न असा आहे, तुम्ही जे खून, दरोडा, बलात्कारी या लोकांना शिताफीने पकडता हो सिरियल मध्ये, पण ऍक्च्युली जे लोक असतात गुन्हेगार यांनाही चालना मिळणार नाही असं तुम्हाला वाटत नाही का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही हे सिरियल करण्याकरता 16 किलो वजन कमी केलं, तर कशा प्रकारे केलं? सिक्रेट. मी वॉक करायचे, एक्सरसाइज खूप रेग्युलरली करत होते आणि डाएट म्हणजे तोंडाला कुलूप कम्प्लिटली आणि हेल्दी खाणं. डाएट म्हणजे उपाशी राहणं नाहीये खरं तर. डाएट म्हणजे सतत काहीतरी खात राहणं असं आहे. आणि ते मात्र मी खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं होतं. तेवढे ते 4-5 महिने काहीच डिसिप्लिन लाईफ ऍज फार एज फूड इज कन्सर्न असं ते झालं. त्यामुळे त्यात ते डाएट आणि एक्सरसाइज हा एकमेव पर्याय आहे. लोक म्हणतात की तुम्ही गोळ्या आहेत आणि आजकाल खूप सर्जरीज निघाल्यात, पण ते सगळं खूप टेम्पररी आहे असं मला वाटतं. तुम्हाला जर का रुटीन त्याचं सेट करायचं असेल तर वेळेवर खाणं आणि एक्सरसाइज करणं ह्याला तुम्हाला दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये. आणि गुन्हेगार पकडणं वगैरे मी जे दाखवते किंवा हे पण खूप रिअल लाईफ वरूनच ह्या स्टोरीज घेतलेल्या असतात. त्याचं इन्व्हेस्टिगेशन जे असतं ते 100% आपण टेलिकास्ट करू शकत नाही. बरोबर. खरं कुठल्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होतं ते आपल्याला नाट्य रूपांतर करणं भाग आहे, पण ते धरून आपण करतो. सो दॅट इज इट. आणि मगाशी जसा प्रश्न होता की कुठलीही तुझी व्हॅम्प तू साकारत होतीस किंवा हिंदी सिरियल मध्ये सुद्धा तू काम केलेलं आहेस, चाहत्यांकडनं आलेला एखादा अनुभव शेअर करशील की प्रचंड संताप एखाद्याने व्यक्त केलाय किंवा काय खूप प्रेम व्यक्त केलंय? समहाव माझं असं झालं नाही. म्हणजे मला असं वाटायचं की मी इतक्या निगेटिव्ह भूमिका करते तर कुठे मी सेलिब्रिटी म्हणून जायचे, चीफ गेस्ट म्हणून जायचे, तर मला असं वाटायचं की बापरे बायका कशा रिॲक्ट करतील वगैरे असं. पण कोइन्सिडेंटली असं काही माझ्या बाबतीत असे काही अनुभव मला आले नाहीत. कारण म्हणजे त्यांना आवडायचेच मी. त्या माझ्या तुमच्या साड्या अवघ्याच्या संसारमध्ये किंवा तुमचे दागिने किती मस्त असतात ते कुठून आणतात, कानातले कुठून आणतात, ती जी अंगठी होती ती कुठून आणायचात. सो असेच प्रश्न जास्त असायचे. आणि ओव्हरऑल ते त्या मेकअप आणि हेअर आणि ह्याच्यातच असायचं. त्यामुळे इतका वाईट अनुभव ऍज काही नाही आला. पुढचा फोन आपण घेऊयात. कळंबहून संतोष गरड यांचा आहे. संतोष, प्रश्न विचारा. संतोष, प्लीज टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा. हॅलो. हा संतोष. हा मी आपला. हॅलो संतोष, प्लीज टीव्हीचा आवाज कमी करून मग प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो मॅडम, तुम्ही चित्रपटात काम करणार आहात का? मला चित्रपटात पाहिजे. तुम्हाला डॅशिंग भूमिका करणार आहेत का तुम्ही? आता तुम्ही सांगताय म्हटल्यानंतर मला करावी लागेल. मी नक्की प्रयत्न करीन या गोष्टीसाठी. डेफिनेटली करीन. आणि म्हणजे आता सगळ्या प्रोड्युसर आणि डिरेक्टरनी हा शो प्लीज पाहावा आणि मला डॅशिंग भूमिका द्यावी. पुढचा फोन यवतमाळहून आहे. विशाल सोनावणे यांचा. विशाल, प्रश्न विचारा. मॅडम, रेणुका राठोड मला प्रश्न विचारायचा होता की त्यांनी आतापर्यंत जी अशी म्हणजे एकदम डॅशिंग भूमिका केलेली आहे त्याची आपल्या सिरीज मध्ये,
तर ते एखाद्या चित्रपटामध्ये अशी डॅशिंग चित्रपटामध्ये भूमिका करायची इच्छा आहे का? आताचा प्रश्न होता की चित्रपटात तुला अशी भूमिका करायला आवडेल का. पण मला आता एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका तुझ्या करून झालेल्या आहेत, खरं तर खूप धाडसी आहेत, कारण की सहसा नकारात्मक भूमिका कोणी करायला धजावत नाही. आतापर्यंतचा हा प्रवास कसा झाला तुझा? खूप स्ट्रगल होतं का इझिली? नाही, आणि मला खूप म्हणजे सांगायला आनंद होतो की आय गेस की मी अशी 1 किंवा 2च ऍक्ट्रेसेस अशा असतील की ज्यांचं पॉझिटिव्ह लीड, म्हणजे काटारुते कुणाला एका चॅनलवरती ऑन एअर होती ज्याच्यामध्ये मी 24 तास रडत होते, आणि अवघाचे संसार त्याच वेळेला झीला टेलिकास्ट व्हायची आणि तिथे मी निगेटिव्ह रोल करत होते. तर एकाच वेळेला मी ते पॉझिटिव्ह केलं, निगेटिव्ह केलं, आणि मनोमिलन हे माझं नाटक, म्हणजे ज्याच्यामध्ये कॉमेडी भूमिका मी करत होते आणि ज्यासाठी मला बेस्ट ऍक्ट्रेसचे नॉमिनेशन्स होते त्यावेळेला. तर ह्या खरं तर हे सगळ्याच गोष्टी झाल्या, म्हणजे कॉमेडी करून झालं, मग पॉझिटिव्ह लीड करून झालं होतं, निगेटिव्ह लीड करून झालं. पण आता काय, सो आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊन काहीतरी करायचं आणि लक्ष हे वर्कआउट झालं की आय एम अ कॉप, एक स्ट्रिक्ट कॉप आहे, आणि नागपुरी भाषा, विदर्भी भाषा त्याच्यामध्ये मला वापरायला मिळाली. त्यामुळे ती भाषा लोकांना खूप आवडते, ते शब्द लोकांना खूप अपील होतात. आणि मला नेहमी असं वाटतं की आपलं कुठलंही कॅरेक्टर असेल ते लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर ते मेक बिलीव्ह व्हायला पाहिजे, की तुम्ही तशा दिसला पाहिजेत, हे पहिलं. आणि त्यानंतर तुम्ही जे बोलता ते एक तर खूप नॅचरल वाटलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठे ओढाताण नको, ती जी भाषा मी वापरते त्याचा तो सहजपणा आला पाहिजे. तर ह्या काही 4-5 गोष्टी मी खूप फॉलो केल्या. फोन घेऊयात आपण पुढचा. साताऱ्याहून सुधांशू किरकिरे आहे. सुधांशू, प्रश्न विचारा. आय थिंक आय नो हिम. हाय सुधांशू. हाय. हा माझा मित्र आहे. ओके, हाय. कशी आहेस? किती दिवस चहा पिते मी तुझ्या बरोबर. हा, किती दिवसांनी भेटतेस? भेटायला तुला ही जागा मिळाली. मग बरं, तू प्रश्न विचारणार आहेस मला? अरे नाही, प्रश्न कुठला आलाय? तुला ऑल द बेस्ट म्हणायला फक्त फोन केलाय मी. हाऊ स्वीट. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सुधांशू. ओके, युअर मोस्ट. आणखी गप्पा आपल्याला खरं मारायचे असे, आणखी फोन घ्यायचे, शुभेच्छांचे, आणि अनेक लोकांना तुझ्याशी बोलायचं आहे. पण आपण टॉक टाइम मध्ये इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण परत भेटूया. श्वेता शिंदे बरोबर आपण मस्त गप्पा मारतोय. मला बोलायचं आहे तुझ्याशी, पण आपण पुण्याहून एक फोन घेऊयात. प्रतीक खोडे आहेत. प्रतीक, प्रश्न विचारा. हॅलो. हा प्रतीक, बोला. हा मॅडम. हॅलो मॅडम. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. मी तुमचा खूप मोठा फॅन. तुमचं काम सुंदर आहे. तुमचं काम खूप आवडतं तुमचं. थँक्यू. आवाज नीट येत नाहीये प्रतीकचा. मगाशी जसं आपण बोलत होतो तर संपूर्ण प्रवासाबद्दल मला तुझ्या विचारायचं आहे, पण पुन्हा एक फोन आपण घेऊयात. पुण्याहून रवींद्र कुडाळकर आहेत. रवींद्र, प्रश्न विचारा. श्वेताजी नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. मला असा एखादा किस्सा ऐकायचा आहे की तुमचं व्यक्तिमत्व अतिशय आक्रमक आहे, डॅशिंग आहात, पाहता समोरच्याला धडकी बसली पाहिजे, की कॉम्प्लिमेंटही समजा. असं तुमच्या आयुष्यात एखादा किस्सा झाला का? आणि साताऱ्यातला असेल तर मला ऐकायला आवडेल की कोणीतरी तुम्हाला हेतुपुरस्सरपणे त्रास द्यायचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही त्याला धूम ठोकायला लावलेली अक्षरशः. प्लीज. नाही, असं कधी होत नाही माझ्या बाबतीत. मे बी त्रास द्यायची हिंमतच होत नसेल कदाचित, असं मला वाटतं. जसं त्यांनी सांगितलं, बघूनच धडकी भरते. हा, तर असंच असेल बहुधा. पण मला असे कधी अनुभव आलेले नाहीयेत. पण एकदा एक सरकारी दवाखाना होता आणि मी तिथे एका कामासाठी गेले होते. त्याच्या बाजूला तहसीलदार ऑफिस होतं. हे मी पुण्यात आउटस्कर्ट्सला एका जागेवर. आणि एक बाई तिथे प्रेग्नेंट होती आणि तिची डिलिव्हरी ऑलमोस्ट रस्त्यावरती होत होती. का तर ते त्या हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट करून घेत नव्हते. आणि तिथे खूप गर्दी जमा झाली होती आणि सगळे माणसं फक्त तो तमाशा बघतायत. तर तिच्याबरोबर एक तिची आई होती बिचारी, आणि तो सगळा प्रॉब्लेम होता. तर त्यावेळेला मात्र मी ते हॉस्पिटल हलवलं होतं आणि तिथल्या सगळ्याच डॉक्टर्सना आणि सगळ्याच की आत्ता या क्षणाला ती म्हणजे ऑलमोस्ट रस्त्यावर तिने डिलिव्हर केलं होतं. आणि मी माझी शॉल आणि ओढण्या आणि आणखीन 4 बायकांना गोळा केलं, त्या पुरुषांना हकलवलं की चला उभे राहा असं वगैरे. असं सगळं करून त्यात मला बघायला आणि माझ्याबरोबर फोटो काढण्यात लोकांना इंटरेस्ट.
त्याच्यासाठी आणि मला जास्त आवाज चढवायला लागला होता की ही वेळ नाहीये. आणि तुम्हाला खरंच माझ्याविषयी काही वाटत असेल तर आता सगळ्या बायकांनी पुढे आणि मला मदत करा. आणि मग ते तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि तिथून गेले मी. अशा काही गोष्टी जिथे घडतात तिथे मी आवर्जून थांबून त्यांना मदत करते. नक्कीच. पुढचा फोन घेऊयात आपण. सांगलीहून आहे हर्षद यांचा. हर्षद, प्रश्न विचारा. हॅलो. हा हॅलो हर्षद. मला असं विचारायचं. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. मला हे की आता त्यांनी देऊळ बंद मध्ये जी तुम्ही भूमिका केली की तुम्हाला काय अनुभव आला त्या पिक्चर मध्ये, म्हणजे तुमचा अनुभव तुमच्या शब्दात सांगा. माझा अनुभव खूप छान होता. देऊळ बंद हा चित्रपट स्वामींवर आहे आणि त्यामुळे खरं तर तो चित्रपट करायला मी हो म्हणाले. आणि प्रवीण तरडे माझा खूप चांगला मित्र, त्याचा पहिला चित्रपट, त्याने ही फिल्म डिरेक्ट केली आहे आणि त्याने मला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की एक छोटा रोल आहे पण तो तूच करायचा आहेस आणि माझी फिल्म आहे पहिली. आणि आय सेड डेफिनेटली. तर अनुभव असेच की इंडियन रॉच ऑफिसर प्ले करते मी त्याच्यामध्ये. आणि आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते शूट केलं होतं. म्हणजे नाशिकमध्ये थोडं शूट केलं, इथे थोडं शूट केलं, पुण्यात थोडंसं शूट केलं. ते शेड्यूल खूप लांबलं जात होतं आणि खूप अख्खा भारत फिरून बाकीच्या क्रूने सगळं ते शूट केलं. तर खूप अडचणी आल्या ती फिल्म पूर्ण होत असताना. आणि काही फाईट सिक्वेन्सेस होते त्याच्यामध्ये, तर ते खूप छान होते. आणि आम्ही एका मठात शूट केलं. त्या मठात ऍक्च्युअल जे ते मठातला क्राऊड होता तो अख्खा क्राऊड आम्हाला असा मिळाला होता 1,500-2 हजाराचा, ज्याच्यामध्ये तो फाईट सिक्वेन्स आहे, मी पळत होते वगैरे. तर काही शॉट्स आमचे त्याच्यामध्ये एडिट झाले. पण शूटिंग करतानाचा तो जो अनुभव होता तो फार छान होता की 3-4 हजार भक्त बसलेत आणि ते काही तुम्ही पैसे देऊन क्राऊड आणलेला नाही, पण तरीही त्यांनी जो काही सपोर्ट केला ते शूटिंग होण्यासाठी किंवा स्वामींचा चित्रपट होण्यासाठी, ते काय 4 तास त्यांनी सहकार्य केले, त्यासाठी त्या सगळ्या लोकांचे अगदी माझ्याकडून मनापासून धन्यवाद. अगदी खरंच असे अनेक अनुभव तुला वेगवेगळे येत असतीलच, कारण खूप वर्षांचा हा प्रवास आहे. आपण आणखीही बोलणार आहोत. नाटकाबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण पुन्हा आपण एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर परत भेटू. श्वेता शिंदे बरोबर आपल्या गप्पा मस्त रंगलेल्या आहेत. श्वेता, सिरियल्स तर झाल्या, चित्रपटही झाले, पण एक खूप छान नाटक तू केलं होतंस, मनोमिलन, अशोक सराफ यांच्याबरोबर. कसा होता तो अनुभव आणि अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? खरं सांगू का मी तुला, आय एम जस्ट ऑफ दिस ऍक्टर्स. म्हणजे सचिनजी असो, महेशजी असो किंवा अशोक मामांबद्दल अशी ही बनवाबनवी मला तोंडपाठ आहे ती फिल्म. म्हणजे रादर आपल्या सगळ्यांनाच, म्हणजे आपण इतक्या वेळा ती पाहिली आहे फिल्म. तर त्याच्यामुळे त्या माणसाबरोबर काम करायला मिळणार किंवा त्या माणसाबरोबर मी काम करणार आहे ह्याची थ्रिल आणि ही एक्साइटमेंट मला इतकी होती. आणि त्यांच्याकडनं म्हणजे ऍक्टिंग लेवलवरती तर शिकायला मिळालंच. म्हणजे हे जगजाहीर आहे की ते किती म्हणजे खूपच गुणी कलाकार मराठी इंडस्ट्रीतले. आपण त्यांच्याविषयी काही बोलणं पण नाही बोलायला पाहिजे, पण त्यांच्या काही पॉइंट्स आहेत एक माणूस म्हणून ज्या मला खूप आवडल्या आणि ज्या खूप शिकल्या पाहिजेत. एक की त्यांचं डेडिकेशन प्रत्येक रोलसाठी असणारं, आणि दुसरं म्हणजे ते जे वेळ पाळतात, ज्या वेळेवरती ते येतात. 4 वाजताची रिहर्सल असायची तर ते 4ला 5 मिनिटं कमी असताना ते पोचायचे, पण मला आठवत नाही की ते 4:05 पोचले असते. म्हणजे ते इतके पर्टिक्युलर होते. आमचा सगळ्यांचा रोड येणारा तोच. म्हणजे आपण उशीर आलो आणि आपण हे सांगू नाही शकत की मला ट्रॅफिक लागलं होतं. ही कारण त्यांच्या समोर देऊच नाही शकत, कारण ते स्वतः त्याच रोडने त्याच रूटने ट्रॅव्हल करून येतात. तुम्ही त्यांना ही कारण देऊच नाही शकत. किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, विंग्स मध्ये ते उभे असतात, त्यांचा सीन नसतो नाटकाच्या वेळेला, तरी सुद्धा ते समोरच्या सीन मध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. काय झालं काय नाही. जेव्हा मी पाहिजे आज तुझा आवाज नीट लागला नाही, आज तुझा आवाज नीट लागला होता. माझं पहिलं नाटक, मला तर आवाज लागला की नाही लागला आणि नीट लागला हेच कळायचं नाही. बरोबर. तर त्याची जाणीव मला अशोक मामांनी करून दिली. बरं, खरं तर खूप काही बोलायचं आहे, पण आपल्याला वेळ आता कमी पडतोय. पण तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तुझा ड्रीम रोल लवकरात लवकर तुला मिळो, हीच खरंच मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आज इथे आलीस याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. आपण आज सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन पाहुण्यांसह. पहा फक्त IBN.